दिवसापूर्वी दूरदर्शनवरती एक जाहिरात यायची। त्यामध्ये एका कचेच्या बरणीमध्ये 1, 2, 3 असे टोमॅटो टाकले जायचे व वरून झाकण बंद केले जायचे। ज्या बरणीमध्ये फक्त 2च टोमॅटो मावले असते अशा बरणीमध्ये 3 टोमॅटो भरल्यामुळे 3ही टोमॅटो फुटून जायचे। आज अशीच अवस्था शहराची झालेली आहे। 17 वर्षात संत रामदास स्वामी लिहितात, लेकरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, बापुडे भिकेला लागली काही खायला मिळेना। मग एवढी असंख्य लोक शहरात का व कुठून येतात याचे उत्तर असे मिळते की हे लोक ग्रामीण भागातून किंवा जिथे उत्पन्नाचे रोजगाराचे साधन नसते तेथून आलेले असतात। त्यामध्ये आपल्या शेजारी राष्ट्रामधून बांधकाम व वाहतूक क्षेत्रामध्ये आलेल्या रोजगाराची संख्या जास्त आहे। बांधकाम व्यवसायातील काही मोठ्या कंपन्या अशा बाहेरून आलेल्या तरुणांची निवड करतात, कारण हे मजूर कोणत्याही सणाला सुट्टी घेत नाहीत, युनियन व संघटना करत नाहीत आणि मिळेल ते काम मिळेल त्या मोबदल्यात करतात। मोठ्या शहरांमध्ये IT, उत्पादन सेवा, आरोग्य, वाहतूक इत्यादी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। शहरामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा, चांगली प्रवासाची साधने, इंटरनेट इत्यादी सुखसुविधा मोठ्या व चांगल्या प्रमाणात आहेत। मग अशी शहरे भौगोलिकदृष्ट्या एवढ्या लोकसंख्येला सामावून घेण्यास सक्षम नसतात। खास करून शहरामध्ये राहण्याच्या व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे। लोक ठरलेल्या पशुपक्ष्यांप्रमाणे दाटीवाटीने राहत असतात, त्यामुळे शहरामध्ये राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच शिक्षण, आरोग्य, वाहतूक इत्यादी समस्यांवर ताण निर्माण होतो। त्यामुळे काही सामाजिक प्रश्न देखील निर्माण होतात, जसे की जातीय दंगल, खून, दरोडे, लूटपाट, बलात्कार, प्रदूषण इत्यादी समस्यांना शहरातील जनता नेहमीच सामोरे जात असते। त्यामुळे सर्व शहरांचे आरोग्य बिघडलेले आहे। पण हे जर थांबवायचे असेल तर स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी म्हणाले होते, खेड्यांकडे चला। म्हणजे जोपर्यंत खेडी स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणार नाही। डिग्री नंतर हवी नोकरी सोड तुझा हवे, डिग्री नंतर हवी नोकरी सोड तुझा हवे, सुटाफुटाच्या शोकापायी अनाथ होईशे। आजच्या तरुण पिढीचा कल शहराकडे जाण्याचा अधिक आहे, त्यामुळे गावीच्या गावे ओस पडत आहे। गावाकडील काळी आई आजही एक पिढी असावून आहे की कोणीतरी माईचा लाल येईल आणि माझे भाग्य उजळेल। परंतु ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्या आहेत। माझ्या शेजारी जामगे गावातील जिल्हा परिषद शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद पडली आहे। गावाकडील हजारो हेक्टर जमीन आज धडधाकट्यांच्या खिशामध्ये कवडी मदराने घातल्या जात आहेत। कवी भरत तोडकर म्हणतात, गुंठा गुंठा जमीन विकून आज झोप आली गळ्यात, पण एक प्लेट मातीचा वास फुगायला आज रक्त येईल डोळ्यात। काळ्या आईचा तळतेचा दागिना किती दिवस जाईल, हाच सोन्याचा हार उद्या गळ्यातला फास होईल, गळ्यातला फास होईल। मग इथला शेतकरी जमीन विकून करतोय तर काय, एक तर डबल पाडीचा आलिशान घर बांधतो, नाहीतर डाम डौलामध्ये आपल्या मुलाचं लग्न लावतो। मग मुलगा बायकोला घेऊन थेट शहराची वाट धरतो। यामुळे गावीच्या गावे ओस पडत आहे। शेतकरी शेती करत नाही, शेती केली तर ती त्याला परवडत नाही। काहीतरी लढत करून शेती केली तर वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे कुठल्या सुटल्या शेतकऱ्यांनी शेती करणं बंद केलं आहे। गावाकडे आई वडील दोघेच असतात, अशा आई वडिलांचे वर्णन करताना आमचे भारतीय गुरुजी लिहितात, तुला भेटण्याची मजला झाली रे खाई, गावी कधी येशील बाळा, वाट बघते आई, वाट बघते आई। गावाकडे आई वडील दोघेच असतात ही परिस्थिती सर्वच खेड्यांमध्ये दिसून येते। आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा एक लॉ काढतो आणि मग ते घर फक्त सणवारालाच घडते। पण ही परिस्थिती बदलायची असेल तर गावातील लोकांना गावाजवळ रोजगार कसा उपलब्ध होईल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे। त्यासाठी येथील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी शेती अवजारे, बी बियाणे, सिंचन सुविधा पुरवठा होणे गरजेचे आहे। येथील कोकणामध्ये आंबा, काजू, फणस, कोकम अशा पिकांचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते। या प्रांतातील प्रक्रिया उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे। येथील मच्छीवरती प्रक्रिया करून ती मच्छी प्रदेशात निर्यात करणारे उद्योगधंदे निर्माण करायला हवे। येथील तरुणांनी सुद्धा पारंपरिक शिक्षण न घेता व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःला कौशल्यपूर्ण बनवले पाहिजे। मग अशा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्टार्टअपच्या माध्यमातून नोकऱ्या निर्माण करणारे होणे गरजेचे आहे। खेड्यांमध्ये कृषी पर्यटनामध्ये खूप मोठी संधी उपलब्ध आहे। त्यासाठी सरकारने काही मूलभूत सुविधा खेड्यांमध्ये सुरू करायला हव्या, जसे की वीज, 24 तास पाणी, इंटरनेट, दूरध्वनी, शिक्षण, आरोग्य इत्यादी सुविधा निर्माण करायला हव्या। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत आपला भारत देश विकसित देश बनवण्याचे स्वप्न बाळगले आहे। परंतु जोपर्यंत खेड्यांचा विकास होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास देखील होणार नाही। शेवटी इतकेच म्हणेल, नागमोडी पायवाटांना डांबराने सारवलं, नागमोडी पायवाटांना डांबराने सारवलं, शहरीकरणाच्या लाटेत गाव पण विकलं, गाव पण विकलं। जय हिंद, धन्यवाद।